नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा गावाकडच्या खमंग आणि गावरान सफरीत तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आमच्या बाबांनी घरी गावठी कोंबडा आणला होता. तर आज आम्ही ठरवलं रोज रोज घरी जेवण्यापेक्षा आपण गावाजवळच्या जंगलात जाऊन बेत करावा. आणि मग ठरला आमचा गावरान चिकनचा बेत. तर जंगलात छान अशी जागा ठरवली, तिथे साफसफाई करून घेतली आणि चूल मांडली. चुलीवर पहिल्यांदा आम्ही पाणी गरम करून घेतलं आणि नंतर त्याच टोपामध्ये तेल गरम करून कांदा आणि काही बेसिक मसाले टाकून चिकन टाकलं आणि चिकनला मस्त वाफ येईपर्यंत शिजवून घेतलं. आता इथे बघा किती छान तेल सुटले आणि वासाने तर पूर्ण जंगलातल्या पाखरांनासुद्धा भूक लागेल इतका छान वास येत होता. आता ह्यामध्ये गेलं हे आपले काही कांदा आणि खोबऱ्याचं वाटण. आता ह्यामध्ये गरम पाणी टाकून चिकन शिजवून घेतलं आणि पहिल्यांदा आम्ही कोंबड्याला मस्त गावरान पद्धतीने चुलीवर भाजल्यामुळे चिकनचा कलर आपल्याला असा थोडासा काळसर दिसत असेल. आता त्यानंतर सुक्कं बनवण्यासाठी तेलामध्ये कांदा आणि काही थोडेसे मसाले टाकले, कारण चुलीवरच्या जेवणाला तसे जास्त मसाल्यांची काहीच गरज नसते. हे बघा, हा मस्त असा झणझणीत चिकन आणि तर्रीदार रस्सा बनून तयार आहे. आमचं चिकन बनेपर्यंत दिवस पूर्ण मावळलेला होता आणि रानातल्या हवेत आणि आमच्या कुटुंबाच्या घोळक्यात हा बेत अजूनच सुंदर वाटत होता. स्वर्गसुख म्हणतात ते हेच. यापुढे हॉटेलची चव सुद्धा अगदी फिक्की पडली होती. सांगा कसा आहे? एकदम कोल्हापुरी.